जर तुम्हाला मुंबईवरून बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी जायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मुंबईवरून केदारनाथला जाण्यासाठी थेट ट्रेन नसल्यामुळे तुम्हाला हरिद्वार पर्यंत ट्रेनने जावे लागेल। त्यासाठी बांद्रा हरिद्वार एक्सप्रेस हा एक उत्तम पर्याय आहे। ही ट्रेन रोज रात्री 12:20 बांद्रा टर्मिनस वरून सुटते आणि वापी, सूरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, भवानी मंडी, कोटा, गंगापूर, मथुरा, नवी दिल्ली, मेरठ आणि रुडकी मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी सकाळी 7:50 हरिद्वार स्टेशनला पोहोचते। हरिद्वारला पोहोचल्यावर तिथल्या बस स्टँडवरून सोनप्रयागसाठी तुम्हाला राज्य परिवहन मंडळाची बस किंवा प्रायव्हेट शेअरिंग टॅक्सी सहज मिळते। हा 230 किलोमीटरचा पहाडी रस्ता पार करायला 8 ते 10 तास लागतात। सोनप्रयागला पोहोचून तिथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून 5 किलोमीटरवरील गौरीकुंडला जाण्यासाठी लोकल टॅक्सी पकडावी लागते, कारण प्रायव्हेट गाड्यांना तिथे जाण्याची परवानगी नसते। गौरीकुंडला पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष केदारनाथचा 18 किलोमीटरचा ट्रेक सुरू होतो, जो तुम्ही पायी, घोड्याने किंवा पालखीने पूर्ण करू शकता, अथवा फाटा किंवा गुप्तकाशीवरून हेलिकॉप्टर बुकिंगचा पर्यायही निवडू शकता। जर तुम्ही हा ट्रेक पायी पूर्ण केलात तर गौरीकुंडवरून केदारनाथला पोहोचायला तुम्हाला 8 ते 9 तास लागतात। प्रवासाला निघण्यापूर्वी उत्तराखंड सरकारच्या वेबसाईटवर 4 धाम यात्रा रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे। त्यामुळे या प्रवासाचे नियोजन करताना ती सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा। ज्यांच्यासोबत तुम्हाला बाबा केदारनाथांच्या दर्शनाला जायचे आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा। आणि मुंबई ते हरिद्वारच्या तिकीट दरासाठी पिन कमेंट चेक करा। धन्यवाद।